बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम सिसोमचा 190 या संघाला। गोलंदाज मागवरती गोलंदाज मनीष देशमुख, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनोज पाखर आणि त्याच्या साथीला नितीन चोंदे हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने स्टेअर केलं, क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आलेत, अडवतील फेकतील तत्परत एक सिंगल सहजरित्या अर्षित करण्यात येते। पहिली धाव ही धाव फलकावरती येते टीम आरी खुर्द या संघाच्या। मैदानाच्या आतमध्ये मनोज पाखरला पण पहिला बॉल फेस करत असताना तदनंतर या क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्याच्या नावे 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा विक्रम आहे ना, तो नितीन चोंदे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल। मनीष देशमुख पहिला बॉलवरती त्यानं सिंगल खर्च केली आहे। वेगवान गोलंदाज सातत्यानं अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणारा मनीष देशमुख सध्याच्या घडीला शिनवई या संघाकडून पहिलं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय। 38 सेकंडच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, जिथे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत। यावेळी हलक्यातून स्टेअर केलं, गलीमध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आलेत, चांगली फेक होतीये, धाव वर्षित करण्यात आली आहे। एक आता मात्र खराब फेक पाहायला मिळाली, इष्टांचा वेध घेणारी, जिथे पॉपिंग क्रीज मध्ये अगदी यशस्वीरित्या मनोज पाखर पोहोचले आणि तदनंतर स्टंपला लागल्यानंतर आणखीन एक चोटी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट सुद्धा करण्यात आली आहे। 2 धावा या बॉलवरती आल्या, दुहेरी धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे सरकतोय। स्कोरकार्ड वरती धावा 3 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय दमदार आमदार निकेत भाई ज्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्या क्षणापासून एक वेगळीच ऊर्जा या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते। रोहा तालुक्यामध्ये दहीहंडी उत्सव असेल, तदनंतर गरबा उत्सव असेल, तदनंतर कोलाड विभागामध्ये झालेला क्रिकेटचा महोत्सव असेल आणि तदनंतर आता मात्र रोह्याच्या या छत्रपती क्रीडांगणामध्ये सुद्धा एक बहारदार आयोजन नियोजन रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अर्थातच पुरस्कर्ते आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडते। अर्थातच दमदार आमदार अनिकेत भाई यावेळेस फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आलेत, निकू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। चांगली फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, यावेळेस धावा अर्षित करण्यात आल्या। 2-2च्या मदतीने स्कोरकार्ड पुढे सरकतोय, स्कोरकार्ड वरती धावा 5 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भुवनेश्वर रोहा या क्रीडानगरीवरती आपण आहात, जिथे दमदार अनिकेत भाई यांच्या माध्यमातून तब्बल 3 कोटीचा निधी या मैदानासाठी सुद्धा उपलब्ध करून दिला। अगदी खऱ्या अर्थानं रोहा तालुक्यामध्ये क्रीडा क्षेत्राला सातत्यानं भाई यांचा हातभार लागत असताना आपल्याला पाहायला मिळतं। यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडला, तदनंतर वेगानं बॉल निघून गेला, यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला, डॉटबॉलचा इशारा येईल, डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोरकार्ड थांबेल, स्कोरकार्डवरती धावा पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा या सध्याच्या घडीला धाव फलकावरती आहेत। नितीन चोंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा विक्रम ज्याच्या नावे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सततचे 7 वर्ष ज्यांच्या खांद्यावरती या संपूर्ण क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी आहे, ते संकेजी देशमुख साहेब सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। अगदी कालच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध राहिले होते। बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल आला, डॉट बॉलच्या मदतीने स्कोरकार्ड थांबतो, स्कोरकार्डवरती धावा 5 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। या षटकातील हा शेवटचा बॉल बाकी असणारा षटकातील शेवटचा बॉल मनीष देशमुख गोलंदाज मागवरती दाखल झालेत। हाफ ट्रॅकर यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून देखना फटका एक्झिक्यूट केला, बॉल निघून चाललाय, स्वीपर पॉइंट मध्ये येतोय, देखना चौकार। खेळाडूंना मार्गदर्शन करावं हीच संपूर्ण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी विनंती करतो। रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य नाईट सामने या निमित्ताने आयोजित करण्यात आलेत। सर्वप्रथम आपल्या सर्वांनाच हिंदू नववर्षाचे गुढीपाडव्याच्या अंतःकरणापासून शुभेच्छा देतो। हे येणारं वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्याचं, निरोगमय जाओ आणि आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना क्रीडामय जाओ अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आज रोहा ग्रामीण असोसिएशनच्या वतीने हे सामने भरवण्यात आले। गेले 7 दिवस
मला वाटतं क्रिकेटचा महासप्ताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या क्रीडांगणावर सुरू आहे। अनेक वेगवेगळ्या असोसिएशनचे सामने या ठिकाणी झाले। दहावीर असोसिएशन असेल, त्यानंतरी मैत्री ग्रुप असेल, काल रवी चाळकेचा सुद्धा त्या ठिकाणी सामने झाले। पण गेले 8 दिवसामध्ये जवळपास चौथ्यांदा मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि त्या निमित्ताने तालुक्याभरातील खेळाडूंना आपला जे काही खेळ दाखवत आहेत ते सुद्धा पाहण्याची संधी मिळाली। आता मिड विकेटला कव्हर्स मध्ये या ठिकाणी एक झेल सुटली। 3 अटेम्प्ट केले, चौथ्या अटेम्प्टला तरी घेल असं वाटलं होतं, पण कधी कधी अति आत्मविश्वास किती घातक होऊ शकतो हे आपण पाहतो। मित्रांनो, हे मैदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण त्याचं नाव दिलेलं आहे, त्याचं महात्म्य टिकवण्याचं काम आपण सर्वांनीच करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। रोहा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की 24 संघांना एकत्रित्या आपण सुंदर या ठिकाणी झेल घेतलेला आहे। पॉइंट मध्ये असोसिएशनचे मी अभिनंदन करतो की आपण चांगल्या प्रकारे आयोजित केले। तर मला वाटतं पहिल्यांदाच रात्रीचे सामने आपण केले असतील। मला वाटतं याआधी माडाच्या ग्राउंडवर आपण केलेले होते, त्यावेळेस सुद्धा मला काही प्रमाणात हातभार लावता आला, यावेळेस सुद्धा हातभार लावता आला, हे मी माझं भाग्य समजतो। मात्र पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी निधी दिल्यानंतर गेले म्हणजे अजून काम सुरू झालंय, पूर्ण सुद्धा झालेलं नाही, पण तरी सुद्धा गेले महिनाभर या ठिकाणी सामने सुरू असलेले पाहायला मिळतात। काही ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळालं। पण एका गोष्टीचा आनंद आहे, कारण टीका ही चांगल्या गोष्टीची होतच असते, पण एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या रोहा तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक आपला हक्काचं असलेलं मैदान, गेले अनेक वर्षाची असलेली त्यांची प्रतीक्षा ही त्या ठिकाणी संपवण्यामध्ये काही अंशी मला यश आलंय। आज जसं प्रकाश ज्योतामध्ये हे सामने होत आहेत, तसं पुढच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस पुढच्या वर्षी आपण सामने घेऊ त्यावेळेस हे टॉवर उभे आहेत, हे आता टेम्पररी आपण टॉवर उभे केलेले आहेत, मात्र पुढच्या वर्षी परमनंट आपले जसं वानखडेच्या स्टेडियमवर असेल किंवा देशातील सर्वच स्टेडियमवर जसं अद्ययावत अशी लाईटची व्यवस्था, फ्लड लाईटची व्यवस्था केलेली असते, तशीच आपल्या इथे सुद्धा पुढच्या वर्षीपर्यंत झालेली असेल एवढाच येतो। पण हे बोलत असताना इथल्या आजूबाजूचे जे काही बिल्डिंगवाले आहेत, रहिवासी आहेत, ते कळत नकळत अनिकेत तटकरेला शिव्या देत असतील। दररोजची रात्र आमची 15 दिवस अनिकेतने खराब केली संकेत। पण ह्या बाबतीत सुद्धा आपल्या सर्व असोसिएशनला एकदा घेऊन बसायला पाहिजे, कारण आपल्यामुळे आपल्या परिसरातील कुठल्याही नागरिकाला कोणालाच त्याचा त्रास होता कामा नये याची खबरदारी आपण देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनीच घेतलं पाहिजे। काल परवा मी सगळ्याच असोसिएशनच्या सहकार्याने सुद्धा सांगितलं, कारण रात्री पहाटेपर्यंत हे सामने चालू असतात। नोकर वर्गामध्ये काम करणारे आपली सर्व मंडळी असतात, शाळकरी मुलं असतात, लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी बाल्यावस्थेमधली असतात, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी आता हे सुरुवात आहे, त्याच्यामुळे ठीक आहे। पण पुढच्या कालखंडामध्ये सगळ्यांनाच बरोबर असोसिएशनवाल्यांना विश्वासात घेऊन या संदर्भात सुद्धा काही ना काहीतरी नियमावली ही आपल्याला करावीच त्या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य मला लाभेल अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही, मात्र या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना, सदिच्छा देत असताना असेच चांगले चांगले उपक्रम आपल्या ह्या ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून होत राहू असेच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च आयोजकांचे सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो। खरं तर काल राजूचा मला फोन आला होता की भाई आपल्याला एक प्रदर्शनीय सामना घ्यायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा खेळायचं आहे, पण सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे दररोज रात्री यायला उशीर होतोय। काल सुद्धा मला घरी पोचायला 1 वाजला, खरं काल यायचं होतं पण शक्य झालं नाही। आज जाता जाता का होईना आज इथे येता आलं
पुढे निश्चितच तुम्ही संधी दिलीत तर निवडणूक झाल्यानंतर आता निवडणुकीच्या मैदानामध्ये आपण सर्वजण आहोत ते मैदान गाजवल्यानंतर पुन्हा आपण ह्या मैदानामध्ये खेळण्याची संधी सर्वजण द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद भाई. एक मुलाचं मार्गदर्शन आमच्या सर्व युवा खेळाडूंनी दिलं त्याबद्दल पुरुष आपलं रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खूप सारे आभार. चला या मुख्य मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. विधान परिषद आमदार दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं या मुख्य मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड भेट देऊन आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं शुभ आगमन झालं आणि त्यानंतर मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान या संपूर्ण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केला जातोय. धन्यवाद अनिकेत भाई. आपण आपला मुलाचा वेळ या स्पर्धेला दिलात आणि आवर्जून भेट दिलीत त्याबद्दल पुनश्च आपलं रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खूप सारे आभार असणार आहेत. त्याचबरोबर सन्माननीय विलासजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजचा लगातारचा हा 7वा दिवस आहे. लगातारचा आजचा 7वा दिवस आहे. 7व्या रात्रीमध्ये ते सुद्धा पाणी देण्याचं एक शुभ काम करत आहेत. त्यांचं सुद्धा आपण या मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय विलासजी यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. लगातारची ही 7वी रात्र आहे आणि 7व्या रात्रीमध्ये सुद्धा पाणी देण्याचं एक पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्यांचं सुद्धा मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभातनं त्याचबरोबर त्यांच्यासाठी एक आकर्षक अशी आनंदाचा शिदा देऊन त्यांचा सुद्धा गौरव करण्यात येतोय. प्रत्येकाची काळजी घेणारं व्यक्तिमत्व अर्थातच अनिकेत भाई यांच्या माध्यमातून त्याचबरोबरीनं या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संकेतजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून एक आनंदाचा शिदा दिला जातोय ज्यांच्या माध्यमातून शुभ कार्य सततच्या 7 रात्रीमध्ये केले गेले असे सन्माननीय विलासजी यांचं या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करण्यात आला. पुनश्च धन्यवाद दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे. आपण या स्पर्धेला आपला मोलाचा वेळ दिलात, आवर्जून भेट दिली त्याबद्दल पुनश्च संपूर्ण रोहा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपले खूप सारे आभार असणार आहेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये स्कोरकार्डवरती धावा पाहायला मिळतात. 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना गणेश हे गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूया. टीम लोटनेश्वर खारी विपक्ष लढत असताना खार आपली यावेळेस देखील फटका एक्झिक्यूट केलाय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाना बॉलवरती आलेत. एक सिंगल कंप्लीट दुहेरीसाठी हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परतलेत. 2 धावेच्या मदतीने स्कोरकार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती. टॉस साठी आपण विनंती करूया. टीम लोटनेश्वर खारी विपक्ष लढत असताना खारापटी रुहा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं. षटक क्रमांक 3 मध्ये गणेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये थोडीशी का होईना महागडे राहिले. पहिल्या 4 मध्ये तब्बल 12 धावा त्यांना खर्च केल्यात. अशा एकंदरीत स्कोरकार्डवरती धावा संख्या 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला अविनाश जो गोलंदाजाचा करतो नाश तो सध्याच्या घडीला अविनाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती आहे. यावेळेस 6 बॉल वेगवान आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉटबॉलचा इशारा आहे जो ऑफिशियल अंपायरांच्या माध्यमातून येईल. डॉटबॉलच्या मदतीने 29 धावा या धावफलकावरती स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश तोंडे आणि त्याच्या साथीला मनोज पाखर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. अविनाश आतापर्यंत 13 धावसंख्येवरती खेळतोय. 6 बॉलचा त्याने मैदानाच्या आतमध्ये सामना केला. ओ पिच बॉल लॉप केला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळते. महत्वाचा फलंदाज अविनाश तोंडे अर्थातच युवराज सिंग बॅक टू द गार्ड. मैदानाच्या बाहेर परततोय. 29 या आकड्यावरती दुसरा धक्का टीम
आरे खुर्द या संघाला मिळतोय. मोठी विकेट मैदाना शॉट मध्ये मिळाली आहे. त्यानंतर नवीन बॅट्समन मैदाना शॉट मध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील अमोल चोंदे. आणखीन एक डावखुरी हाताचे विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. परंतु शिनवई संघाकडनं गणेशनं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून दिलं. शेवटच्या बॉलवरती मोठी विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करून दिली आहे. 29 धावा, षटक क्रमांक 3 अर्थातच पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनय देशमुख अर्थातच विनू या नावाने या संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध. आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल टीम श्री सोमजाई शिनवई या संघासाठी. पहिल्या 18 मध्ये 29 धावा खर्च केल्या. 2 महत्वाच्या विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवल्यात. नितीन चोंदे आणि अविनाश चोंदे सारख्या 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर आता मात्र जबाबदारी असेल ज्या आघाडीला आलेत ना मनोज आणि त्यांच्या साथीला असलेले अमोल या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी असणारा विनय देशमुख मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. जिथे टॉस साठी आपण विनंती करूयात टीम लोटनेश्वर खारी विपक्ष लढत असताना खारापटी रोहा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. आप ट्रॅकर शॉट अँड पूल केला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जश करता टिपलाय झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ धक्का क्रमांक 3 आघाडीचा फलंदाज मनोज पाखर बागचडगाट. मोठी विकेट जो आघाडीला मनोज पाखराला 1 षटकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जिथे 5 बॉल मध्ये 8 धावाच्या बॅट मधून आल्या. तो मनोज पाखर सध्याच्या घडीला डगआउटच्या दिशेला परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अफलातनं झेल लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षकानं टिपला. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे केतन निमरे. त्यानं टिपलेला झेल खूप सारा महत्वाचा राहिला कारण की एक सेट बॅट्समन जो अगदी पहिला बॉल पासून मैदानाच्या आतमध्ये तटस्थ होता. प्रत्येक बॅट्समन सोबत पार्टनरशिप बिल्ड करण्याचं कार्य सातत्याने त्याच्या माध्यमातून चालू होतं. त्या मनोज पाखरला मैदानाच्या बाहेर परतवण्यासाठी विनय देशमुख याला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील अजय चोंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाले. त्याच्या साथीला अमोल चोंदे हे अगदी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. विनय देशमुख गोलंदाजी करतो. स्टॅटरची खऱ्या अर्थाने टीम श्री सोमजाई शिनवई हा संघ अखत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर आपण पाहिलं तर विनू सुरुवातीच्या काळामध्ये या क्रिकेट असोसिएशनला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मात्र पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले चालत असताना आपल्याला पाहायला मिळायचा. तदनंतर मनीषचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि सध्याच्या घडीला मनीष मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळेस बॉल हलक्यात स्टेअर केला. मिडॉप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतोय. गणेश आडबल फेकेल तद्वारे इथे मात्र एक सिंगल सहजरित्या अर्चित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते 30 या अंकावरती. 30 धावा धाव फलकावरती या 3 गडाच्या मोबदल्यामध्ये शेवटचा षटक स्लॉक वर डेथ ओव्हर मध्ये फिरकीचा जादूगर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार विनय देशमुख. स्लोवर 1 तदनंतर फास्टर 1 गतीमध्ये परिवर्तन करणारे चेंडू सातत्याने तो हाताळत असतो. लेग कटरचा ऑफ कटरचा सातत्याने तो मिश्रण संपूर्ण ओव्हर मध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतो ना. तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजी मार्कवरती आहे विनय. पहिल्या 2 मध्ये 1 विकेट प्राप्त करत अवघी 1 धाव त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केली आहे. सध्याच्या घडीला डावखुऱ्याचा फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. त्यावेळेस आडबा बॅटनं स्लॉक स्वीप करायचा होता परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. यष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल निर्धाव घोषित केला जातोय. डॉटबॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबेल. स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला 3 गडाच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे बॅटिंगसाठी अमोल पुनश्च सज्ज झालेत. अमोल आणि अजयची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे दोन्ही मिडल ऑर्डरचे बॅट्समन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील. आज फिनिशरच्या भूमिकेमध्ये या मॅचला एक फिनिश करण्यासाठी एक मोठी धावसंख्या उभारावी सुद्धा लागणार आहे. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप टप्पा पडला. तदनंतर वेगाने बॉल निघून गेले. यष्टिरक्षक थोडेसे फंबल झाले. तदनंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या अर्चित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 या आकड्यावरती. या संपूर्ण स्पर्धेसाठी आज ऑफिशियल संपादकांच्या भूमिकेमध्ये आपण भास्कर सातमकर सर यांना पाहताय. अर्थातच ते नवखार या गावाला बिलॉंग करतात. त्यांच्या साथीला नितेश नरहरी सर बोरली मांडला या विभागाला ते बिलॉंग करतात. चले या मुख्यमंचावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. टॉस मैदानाच्या आतमध्ये केला जातो. एका बाजूला टीम खारापटी रोहा विपक्ष लढत असताना लोटनेश्वर खारी या 2 संघादरम्यान टॉस आपण करतोय. ओबीज बॉल लॉफ्ट केलाय. बॉलला फेकून दिलाय समोरच्या दिशेनं. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन.
मोठा फटका येतोय अजयच्या बॅट मधनं या 6 धावा आल्या 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 37 या आकड्यावरती अजय आले अजयनं पाहिलं अजयनं फेकून सुद्धा दिला मोठा फटका त्यानं मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला स्कोर कार्ड वरती धावा संख्या सध्याच्या घडीला 37 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते जिथे मैदानाच्या आतमध्ये अजय आरे खुर्द या सिंगाकडे एक वेगळीच फिनिशिंगची आधा मैदानाच्या आतमध्ये तो रोल करत असताना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला षटकातीला शेवटचा बॉल चला विनय कोणत्याही प्रकारचा वेळ खर्च करायचा नाहीये षटकाराच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती आहेत षटकातीला शेवटचा बॉल यावेळेस टप्पा पडला तर नंतर लेग कॅडरचा वापर करण्यात आला यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला डॉट बॉलचा इशारा येईल षटक क्रमांक 4 अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळाल्या 37 या आकड्यावरती येणाऱ्या 24 बॉल मध्ये 38 धाव्याची गरज असणार आहे चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करतो एका बाजूला टीम खारापटे रोहा विपक्ष लढत असताना लोटनेश्वर खारी या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करतोय मान्यवरांच्या शुभ हातानं आपण नाणेफेक करतोय हेड इट इज अ कॉल अँड टेल टॉस जिंकला टीम लोटनेश्वर खारी संघानं टॉस जिंकून आपला निर्णय काय असणार आहे आम्ही फलंदाजी करू पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला एकंदरीत जर विचार केला तर बॉलिंग अटॅक खूप सारा चांगला टीम खारापटे रोहा या संघाचा काय रणनीती घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल आम्ही 50-55 आसपास रन बनवण्याचा प्रयत्न करू एकंदरीत विचार केला तर लोटनेश्वर खारी संघाकडनं काल खूप साऱ्या फॉर्म मध्ये प्रफुल्ल खिरीटला आपण पाहिलं काय सांगशील संपूर्ण स्क्वॉड बद्दल स्पर्धेमध्ये तर खूप आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला पण खूप मजा येते धन्यवाद मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम आई एकविरा खारापटे रोहा संघाचा बकासूर आपल्या सोबत जोडला गेला टॉसरला आता बॅटिंग करायची बॉलिंग करायची काय रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम आई एकविरा खारापटे संघ दाखल झालेला पाहायला मिळेल कमीत कमी रन्सवर त्यांना आवरायचा प्रयत्न असेल कारण त्यांची बॅटिंग लाईन पण चांगली आहे म्हणून कमीत कमी रन्स करण्याचा प्रयत्न असेल या संपूर्ण स्पर्धेकडे पाहता या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संकेतजी देशमुख साहेब यांच्याकडे पाहता तुम्ही काय सांगाल सलग 7 वर्ष अध्यक्ष राहणे खायची गोष्ट नाही कुठल्याच असोसिएशनला हे शक्य नाही फक्त रोहा ग्रामीणच्या असोसिएशनला शक्य आहे 7 वर्ष सलग अध्यक्ष राहण्याचा मान त्यांना आणि याच्या पुढे पण कायम त्यांनाच राहणार एकंदरीत जर विचार केला तर तुझ्या कालच्या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील जर कालच्या सारखी बॉन्डिंग सर्व प्लेयरची झाली तर निश्चित आम्ही सामना जिंकू शकतो पण जर तरवर काय नाही ज्याचा गेम चांगला होणार तो निश्चित जिंकणार या स्पर्धेकडे पाहता तुम्ही एन्जॉय करताय का 100% आता या वर्षातली लास्टची टुर्नामेंट आहे म्हणून मनसोक्त खेळायचा हारो जितो काय टेन्शन नाही मजा घ्यायची गेमची आनंदात लुटायचं सर्व काय असेल थँक्यू सो मच सूरज मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील कॉम्बॉक्स मध्ये परत आपण जोडले जाऊया जिथे उत्तरार्धामध्ये शेनवाई संघाला विजयासाठी गरज असणार आहे 24 बॉल मध्ये 38 धावेची 24 बॉल 38 धावेची गरज असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये टीम आरे खुर्द संघ चला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या लोटनेश्वर खारी सांगायला विनंती असेल की आपण चेंडू चॉईस करून जायचं आहे लोटनेश्वर खारी चला इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जिथे आपण पाहताय रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भव्य क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे चला वेळेवर लक्ष ठेवा कारण आपण आता मगाशी स्पर्धली तर अनिकेत भाई यांनी काय सांगितलेलं आहे गेले 6 दिवस झाले बरेच प्रचंड तसेच आपण पाहिजे नक्कीच तर आपल्याला वेळेवर खूप नियंत्रण ठेवायचं आहे वारंवार आम्ही कॉल करणार आहोत 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे बघा ही एक मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिजे सर्वप्रथम गुरु कृपा पेट्रोलियम चे मालक सोमेशजी देशमुख साहेब यांच्याकडून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी स्मार्ट वॉच सुद्धा देण्यात आलेले आहे तसेच या स्पर्धेसाठी जी मालिकावीर जो ठरण्यासाठी स्पोर्ट्स सायकल आहे ती अर्थातच कैलासवासी चंद्रकांत मोरे यांच्या स्मरणार्थ श्री संतोषजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे
तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. 24 चेंडू 38 धावांची गरज आहे. सलामी जोडी मैदानात एक साईडला आपण पाहतो तर रोहन आणि अर्थातच निकू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला फटका चांगला चेंडू आपण पाहतो पॉइंटला केलाय. चेंडू जातो सीमा लगोलग आणि चांगली फिल्डिंग राहिली आहे. त्याच दरम्यान सिंगल घेतली, डबलला पलटले, डबल कंप्लीट केले आणि इथून मात्र 3 धावेने सुरुवात केली ती अर्थातच सोमजाई शेनवई या संघाने. आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्याला पाहायला मिळते ती चौथी मॅच आपल्या समोर आहे, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना आरेखोटे संघाने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग केली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतो अवघ्या 37 बनवल्या आणि 38चा पाठलाग करायचा आहे. रोहन आणि निकू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघा दोन्ही संघासाठी आणि खऱ्या अर्थाने हा चषक नेण्याचा मानस सर्वांचा आहे, परंतु इथे तुम्हाला त्यासाठी चांगली मेहनत करावी लागेल. दोन्ही संघाने आपण पाहिलं तर इथून तुम्हाला मेहनत करावी लागेल, तर जी मॅच तुम्ही इथून बनवू शकता. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं अमित गोलंदाज ट्राय करू, इथे मात्र फलंदाज निकूला जावं लागेल. इथून त्रिपालजीत बाद, पहिला धक्का निकू बाद. डीजे मात्र सुरुवातीला आपण पाहता अमित आला, ज्याने विचार केला पहिल्या 3 चेंडू दिला, थोडीशी एक धाव मात्र वाचवली. दुसऱ्या चेंडू मध्ये अमितने कमबॅक केलाय आणि इतर मात्र आपण पाहतो निकूला बाद गेला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये गणेशाला आपण पाहतो, जिथे 22 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी 35 ची गरज आहे. बघा मी मगाशीच म्हटलं होतं इथे 40-45 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, परंतु मागच्या मॅच मध्ये धाटवणी चांगली कामगिरी केली होती. त्याच्या करत असताना आपल्याला भरपूर धावा आल्या होत्या, परंतु इथे पुण्यात आपण पाहतो तर कमी धावांची मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळते. आणि अमितला सुद्धा माहिती आहे ही मॅच जर आपल्याला बनवायची असेल तर इथून विकेट खूप महत्वाचे आहेत. न्यू बॅट्समॅन आपण पाहतो गणेश आलाय, जिथे स्ट्राईकला असेल गणेश देशमुख आपल्याला पाहायला मिळते. पुणे हाफ टॅकर चेंडू आडवा बॅटने केला फटका चेंडू आपण पाहतो तर स्कोर लेगला पाहायला मिळते. चेंडू सीमा लगोलग जात आहे, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. 4 धावा इथे मात्र धावसंख्या ती सध्याच्या घडीला 7 धावा. 21 चेंडू 31 ची गरज आहे. यानंतर आपण पाहतो तर 5वी मॅच आपल्या भेटीला येते. लोटनेश्वर खारी आणि खारापटी रोहा. लोटनेश्वर खारी संघाने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय. समोर खारापटी रोहा संघाला ते मात्र गोलंदाजी करायची आहे. समोर आपण प्रफुल्ल किरीट आणि अर्थातच सुराग दाभाडे ही मॅच आपल्या समोर येते. त्यानंतर शेवटची मॅच असेल राणा मोरे आणि अर्थातच प्रसाद बामुगडे, वागेश्वर रोड आणि संघर्ष किल्ला. दुसऱ्या फेरीमधली शेवटची मॅच असणार आहे. पहिली मॅच आपण पाहिलं तर अर्थातच जय भवानी रोड संघ जिंकला. पुण्यात आपण बॅट चेंज लागेल, चेंडू आपण फर्स्ट स्लिपला जाते, सिंगल मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती मात्र इथून 8 धावा इथे मात्र पाहायला मिळते, जिथे 20 चेंडू 30 धावांची गरज आहे. पहिल्या फेरीमध्ये आपण पाहतो जय भवानी रोड संघ जिंकला, दुसरी मॅच आरके गवळी संघ जिंकला, तिसरी मॅच सोना श्रीधर दाटाव संघ जिंकलाय. चौथी मॅच कोण जिंकणार या सध्याच प्रश्नाचं उत्तर या गुलदस्त्यामध्ये आहे, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना 37 बनवल्यात, 38 धावांचा पाठलाग केला जातो, जिथे निकू आपण पाहतो सोस्त्यात बाद झालाय आणि आपण पाहतो तर रोहन आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन ट्रॅक वर आपण पाहतो अमित पाहतोय, जिथे आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेकलेले आहेत आणि तब्बल 8 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. पुण्यात हाफ टॅकर चेंडूचा फटका खेळायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे, फलंदाज बाद. रोहनला मात्र परतावा लागेल, पकडला झेल, संपलाय रोहनचा खेळ. धक्का दुसरा. आणि धावसंख्येचा विचार केला सध्याच्याकडे 8 धावा आहेत. आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहते तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस स्पर्धा, भव्य नावीची स्पर्धा, रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये तब्बल 24 संघांनी आपला नशीब आजमावला, त्यातून 12 संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये संकेजी देशमुख या रोहा ग्रामीण चे अध्यक्ष आहेत. पूर्णपणे आपण पाहतो काल त्यांनी वेळ दिला, आज सुद्धा आपण पाहतो पूर्णपणे त्यांची नजर आहे. आणि आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते तो मनीष देशमुखला आपण पाहणार आहोत. मनीष आणि आता आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने
गणेश्वर इथून आता जबाबदार राहणार आहे, कारण इथून पाहिजे तर 19 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची मात्र गरज आहे. याच्यानंतर आपल्या समोर लोटनेश्वर खारे आणि खारापीर हा 5वी मॅच आपल्या समोर येते आणि शेवटची मॅच असेल वागेश्वर रोड आणि संघर्ष किल्ला ही मात्र पाहायला मिळेल. थोडीशी मॅच फास्ट घ्यायची विनंती असेल. बॅट्समॅन सुद्धा विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे, कारण मगाशी आपण पत्र अनिकेत बाईने काय सांगितले, कारण जवळजवळ 7 दिवस या स्पर्धेचा चालू आहे, तर कुठेतरी आपल्याला ही लवकरात लवकर स्पर्धा आपल्याला इथून कंप्लीट करायची आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुण्याचा चांगला फटकाराला चेंडू आपण पत्ता पॉइंटला खेळलाय, चेंडूचा पाठलाग केला जातो, चेंडू जाते सीमा पार आणि इथे मात्र मनीच्या बाट मधून येतो चौकार. 4 धावसंख्या सध्याच्या घडीला पहिला ओव्हरचा खेळ संपला. टीम मीटिंग घ्यायची नाही, विनंती असेल आरे खुर्द संघ, कारण आपल्याला ही स्पर्धा लवकर कव्हर करायची आहे. कारण मगाशी आपण पाहता अनिकेत बाईंनी काय सांगितले आपण माहिती आहे, आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही, आपल्याला दक्षता घ्यायची आहे, कारण काही ना कामावर नंतर काही मुलांची परीक्षा सुद्धा चालू आहे. विनंती असेल आपण फास्ट घ्या. 18 चेंडू 26 ची गरज आहे विजयासाठी. सुमजाई शनवई या संघाला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय, तो गोलंदाज रोहितला पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या स्पर्धेसाठी गुरु कृपा पेट्रोलियम चे मालक सोमेजी देशमुख साहेब यांच्याकडून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी स्मार्ट वॉच देण्यात आलेला आहे. तसेच कैलासवासी चंद्रकांत मोरे यांच्या स्मरणार्थ श्री संतोषजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. 18 चेंडू 26 ची गरज आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहतो रोहित आहे, जिथे स्ट्राईकला गणेश आपल्याला पाहायला मिळते. बघा हा टॅका चेंडू आहे, शॉर्ट टर्म बॉल केलाय, फटका चांगला चेंडू आपण पाहतो फाईन लेग रिजनचा ट्रायल होतोय. 1 2 3 and 4 4 धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते इथून 16 धावा. आता मात्र 17 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 16 आहे. थोडंसं वातावरण आज आपण पाहतो थोडंसं वेगळं आहे आणि इथून मात्र मॅच सुद्धा आपण पाहतो थोडीशी इथून लवकर संपण्याचा प्रयत्न असेल तर शनवई संघाचा, पण तिथे रोहितला कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या चेंडूमध्ये 4 आल्यात, इथून 22 ची गरज आहे. पुन्हा एकदा नक्कीच हाफ टॅकल चेंडू होता, परंतु आपण पाहतो तर पॉइंटला खेळला फटका आहे, सिंगल घेतलेली आहे, कारण 4 आले होते त्यांचं सिंगल घेण्याचं काम होतं ते मात्र केले. सिंगलने धावसंख्या पुढे पुढे सरकी धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहते 17 धावा. इथून 16 चेंडू 21 धावांची गरज आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 17 आहे, जिथे 16 चेंडूने 21 ची गरज आहे. रोहित पुन्हा एकदा गुण ट्रॅकवर सज्ज होते. पुन्हा एकदा आपण पाहतो पॉइंट मध्ये केला फटका आहे, सिंगल घेतली आहे, डबलला पुन्हा एकदा पलटण्याचा प्रयत्न आहे, मानच केलाय परंतु धाडस होणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो आरबी लढेंगे असं म्हणते मनीष. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 2 गडी बाद. इथे मात्र 38 धावांचा पाठलागत असताना 18 धावसंख्या झाली. 15 चेंडू 20 धावांची गरज आहे. इथून मात्र आता अरे कुठे चांगले मॅच जिंकायची असेल तर विकेट खूप महत्वाची आहे. जेवढा तुम्ही विकेट घ्याल ना तेवढी मॅच सुद्धा बनेल. जर ते विकेट आल ना तरी मॅच सहजपणे घेऊन जाईल मनीष आणि गणेश. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता, हवेशी संपर्क झालाय, बॅट चेंडूचा संपर्क झाला, चेंडू मात्र डॉट जाईल. जिथे आपण विचार केला तर या ओव्हर मध्ये अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 14 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. बघा 14 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. इथून गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. पुन्हा हा टॅका चेंडू फटका फसलाय, संपर्क झाला नाही आहे, पकडला जाईल, संपलाय. गणेशचा खेळ धक्का, तिसरा बसेल सोमजाई शनवई या संघाला. 13 चेंडू 20 ची गरज आहे. या ओव्हर मध्ये कमबॅक करते गोलंदाज, कारण बघा पहिला चेंडू चौकार आला, त्यानंतर सिंगल, नंतर सिंगल डॉट, त्यानंतर विकेट आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो आता मात्र प्रतीश उर्फ बारक्या मैदानाच्या आतमध्ये येतोय, जिथे 13 चेंडू 20 धावांची गरज आहे.
कुठेतरी मॅच पुन्हा एकदा ऑन करण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाज रोहित याचं, आणि ज्या कामासाठी आणलं ना अमितने तेच काम तो करतोय. कारण अमितने पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर तब्बल आपण पाहिजे धावा खर्च केला होता त्या 12, आणि या ओव्हरचा विचार केला 18 सध्याच्या घडीला लागल्यात. म्हणजे तब्बल 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 6 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये गणेशला बाद केला, त्याला जास्त टीम मिटिंग घ्यायची नाही बारक्या विनंती असेल, कारण ही स्पर्धा आपल्याला आज लवकर कंप्लीट करायची आहे. गेले 7 दिवस आपण पाहतो तर या करंडांगणमध्ये आपण खेळत आहोत. बरंचसं आपण पाहतो तर साईडला आपल्या बिल्डिंग केला आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्यांना सुद्धा त्रास होत असेल यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु आज आपल्याकडून कोणताही वेळ जास्ती वाया घालवायचा नाहीये. 13 चेंडू 20ची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो हा टॅकल चेंडू होता, चेंडू पुन्हा एकदा पॉइंट मध्ये खेळला जातोय. सिंगल मिळेल इथे बारक्याला, आणि शतक क्रमांक इथे आपण पाहतो बघता दुसरा समाप्त होते. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जिथे 38 धावांचा पाठलाग करत असं आपल्याला पाहायला मिळते, मात्र इथून 19 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची अजून सुद्धा गरज आहे. सरासरी आहे ती 9.5 ची. बघा 12 चेंडूचे खेळ संपला, 19 धावा इथे बनल्यात. 19 अजून सुद्धा बनवायचे. 12 चेंडू शिल्लक आहे, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर अवघ्या 7 धावा दिल्यात. म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये मी म्हणेन रोहितनी कमबॅक केलाय, परंतु इथून नितीनचे 6 चेंडू निर्णायक ठरतील. बघा इथून जर कमी धावांची ही ओव्हर टाकण्यामध्ये नितीन जर यशस्वी ठरला तरी मॅच सुद्धा बनवू शकते. परंतु समोर असेल तर आता प्रतीक त्याला सुद्धा माहिती आहे इथून मॅच बनवायची असेल तर या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 धावा. आणि या खेळपट्टीने आणि या मैदानी आपण पाहतो गेल्या 7 दिवसामध्ये बरंच रंग दाखवलाय. कधी आपण पाहतो तर इथून पेनल्टी सुद्धा देऊ शकते, परंतु वेळेवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज असताना कुलंदर ट्रॅकवर आपण नितीनला पाहणार आहोत. याच्यानंतर 5वी मॅच आपल्या भेटीला इथे खराबटे रोहा आणि लोटनेश्वर खारी. हाफ टॅकर चेंडू पंचांना कडून पाहायचा इशारा काय येतोय. बरंच वेळानंतर पंचाने आपला हात खोललेत आणि सांगितले मात्र हा चेंडू वाईट असेल. 12 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे. ओहो इथे मात्र काय फटक्या आल्या बारक्याच्या बॅट मधून लोकापच्या वरून सीमापार षटकार, सिक्सर, 6. काय फटक्या केलाय बारक्याने, मी म्हटलं होतं कारण बारक्याच्या बॅट मुळे हा फटक्या पाहिलं जसं पहिलं तर चेंडू सीमापार गेला. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 25 धावा मात्र पाहायला मिळतात. जिथे चेंडू उपलब्ध करून द्या. नक्कीच माय मिस्टेक 26 धावा झालेल्या आहेत, कारण आपण पाहतो व्हाईट प्लस 19 आणि या 6 त्यानंतर 26 धावा झाल्या. इथून पाहिजे तर 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 11 चेंडू 12 धावांची गरज. आणि या फटकेने आपण पाहतो पूर्णपणे या मॅचच्या हवा काढून टाकलेल्या असं मी म्हणेन. पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, उंच जास्ती आहे आणि लांबी किती आहे, चेंडू सीमापार, सिक्सर. पुन्हा एकदा बारकेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा धमाका, 6. धावसंख्या 6 ने वाढेल आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती मात्र इथे 32 धावा. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या 6 धावांची गरज आहे. चला विनंती असेल लगेच खारडोळा संघ आपण तयार राहायचं फिल्डिंग साठी. अवघ्या 6 धावांची गरज आहे. ओ पुन्हा एकदा हाफ टॅक फुल टच चेंडू होता, फुल टॉल केलाय आणि इथे मात्र षटकाची हॅट्रिक, बॅक टू बॅक बारकेच्या बॅट मधून हा 3रा धमाका. आणि इथे मात्र समुदाय शनवी संघ विजय होतो. विजय संघाचे अभिनंदन, तसेच हरे संघा सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर नक्कीच इथे आपण पाहतो तर पूर्णपणे असं वाटलं होतं की गोलंदाजी करत असताना मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे, परंतु जिथे बारके आला ना तिथे मॅच सुद्धा फिनिश केली. कारण बारक्याने विचार केला तर 4 चेंडूमध्ये 19 धावा केल्यात, म्हणून तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 चेंडूमध्ये 19 धावा. चला खारपटे संघ लगेच शतशे लावून घ्या. 5वी मॅच आपल्या भेटीला येते लोटनेश्वर खारी आणि खारपटे रोहा. त्यानंतर शेवटची मॅच आहे वाघेश्वर रोड आणि संघर्ष किल्ला.
नक्कीच पिंट्या पार्टे साहेब यांच्याकडून आपण पाहतो या विनिंगसाठी बारकेसाठी तब्बल 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा आलंय. चला बारक्या या आपण या मारतो मॅच साठी आणि 500 रुपये बक्षीस घेऊन जायचंय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहतो तर 5वी मॅच लुटनेश्वर खारी या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग घेण्याचा एक धाडसी निर्णय त्याने घेतलाय आणि आमंत्रित केलाय गोलंदाजीसाठी खारडूर संघाला. याच्यानंतर शेवटची मॅच आहे वाघेश्वर रोड आणि संघर्ष किल्ला. दोन्ही संघाने तयार राहायचं.